जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभिजात मराठी भाषेत समश्लोकी अभंग छंदात अनुवाद केला आहे आणि या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्र गीता. याचीच आपण ओळख करून घेत आहोत. कृष्णरूपी तुकारामांचा भक्त अर्जुनाशी झालेला संवाद आपण समजून घेऊया. आज पुत्रदा स्मार्त एकादशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 13 आणि अभंग क्रमांक 215 वाचूया. सर्व कर्माणि मनसा संन्यस्य आस्ते सुखम वशी, नवद्वारे पुरे देही न एव कुर्वम न कार्यम. आणि अभंग पहा. करुणी निष्कामे कर्मास, योगी संपादी संन्यास, सुखी होऊनिया मने न करी क्षुद्रादी साधने, नवद्वारे पुरे देही वस्ती संरक्षी विदेही, स्वयेन करी करवीही ना तुका म्हणे इतर जना. आता आपण थोडासा शिरूया या अभंगामध्ये काय म्हणतात तुकाराम बरं. तर ह्या अभंगात संन्यासाचे रहस्य खुलासेवर सांगितले. आता हे वैयक्तिक आहे. संन्यास ही वृत्ती मनाची ठेव आहे. ते प्रत्यक्षात दिसत नाही आणि समजून घेणे तर न दिसणारी समजून घ्यायचं आहे म्हणजे एक रहस्यच आहे. आणि हे रहस्य नुसतंच नव्हे तर ते गूढ रहस्य आहे. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी वैयक्तिक असतात आणि ते फक्त 4 चरणाच्या अभंगात तुकारामाने समजून सांगितलंय. पहिली ओळ पहा. करुण निष्कामे कर्मास, योगी संपादी संन्यास. तुकारामाने सांगितलेली लक्षणे समजून घेऊया आणि तर अशा लक्षणयुक्त व्यक्ती आपल्याला भेटतील. म्हणजे आधी लक्षणं माहीत पाहिजेत आणि त्या व्यक्तीत त्या आहेत का हे आपण समजून घेतलं पाहिजे. संन्यास संपादन करणारे योगी असतात. योग कशाचा तर कर्माचा. ते कर्म ही निष्काम कर्म, अशी कर्म करणारे योगी कर्म नित्य कर्म करणारे असतात. म्हणजेच ते समाज प्रेरितच असणार. असे अनेक कार्यकर्ते अनेक कार्यात कार्य करण्यात मग्न असतात. असे संन्यासी योगी ते कर्माचे प्रकटीकरण करत नाहीत. प्रसिद्धीची हाव नसते यांना. निष्काम कर्म करण्यात सतत मग्न असतात. कर्मफळ किंवा कर्मलाभ याचा विचारच कधी केलेला नसतो. जे विचारात नाही ते मनात नाही, ते बोलण्यातही नाही आणि शब्दातही नसतं. फळ आणि लाभ याचा वाराही त्यांच्या लेखी नसतो. त्यांच्या नसा नसात कर्मसन्यास भिनलेला असतो. यांची गणना निष्काम कर्मसन्यासीतच केली जाते. आपण आता लक्षणं समजून घेतली आणि म्हणून तुकारामांच्या अभंगाची सुरुवातच करुण निष्कामे कर्मास, योगी संपादी संन्यास. म्हणजेच कर्मसन्यास संपादन करणारे योगी निष्काम कर्मात व्यस्त असतात. हे एका वाक्यात आपण थोडक्यात पाहिलं. वरचं वर्णन ऐकलंय ती त्याची लक्षणं, पण एकाच वाक्यामध्ये त्याचं आपल्याला वर्णन करता येईल. तर कर्मसन्यास संपादन करणारे योगी निष्काम कर्मात व्यस्त असतात. सुविचार म्हणा आहे. कोणतेही कर्म नित्य असेल किंवा एखादं नैमित्तिक असेल किंवा एखादं काम्य असेल किंवा निषिद्धही असेल, कसंही असो, ब्रह्माचे कर्मज्ञान स्मरून प्रामाणिक पूर्ण काम करणे हाच त्यांचा ध्यास असतो. त्यातच हे संन्यासी सुखाचा अनुभव घेतात. म्हणजे यातच त्यांना सुख वाटतं. हे असं वागणं, नित्यकर्मात निष्काम कर्म करणं हेच त्यांचं सुख आहे. यातच त्यांना आनंद मिळतो आणि हे नित्य सुख हाच त्यांचा परमानंद असतो. साधा आनंद नाही, परमानंद. आणि हे आपण का म्हणायचं तर आनंद हा प्रत्येकाच्या दुःख आणि आनंद या भावना चेहऱ्यावर दिसतात. तसे ह्यांच्या चेहऱ्यावरही हा आनंद विलसत असतो. विलसत नसतो की दिसतो. अमुक एक काम मलाच का दिले असे वैचारिक क्लेशाने कधीच त्रस्त होत नाही.
शारीरिक कष्टाने दुःख होत नाही, अशा ब्रह्मज्ञानी कर्मसन्यासीचे वर्णन तुकाराम करतात. सुखी होऊन या मने, न करी क्षुद्रादी साधने. आता हे वर्णन झालं मनाचे, बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यामुळे प्राप्त होणाऱ्या सुखाचंही. हे ज्या व्यक्तीकडे असतं त्या व्यक्तीचं आपण सगळं वर्णन आत्ता बघितलं, लक्षात घेतलं. आता ह्याच्या पुढची ही व्यक्ती आपल्याला समजली कोण आहे, योगी आहे वगैरे वगैरे, त्या व्यक्तीची लक्षणं पाहिली. आता पुढच्या चरणात शरीराचे म्हणजे अवयवांचे वर्णन करण्यासाठी अभंगाचा चरण पहा. नवद्वारे पुरे देही, वस्ती संरक्षी विदेही. आता या संन्यासी वृत्तीने निष्काम कर्म केल्याने सुखाची भावना कुठे निर्माण होते बरं? कुठे निर्माण होणार? कारण आपल्याला फक्त आपल्याला देहच माहिती. आपल्याला हातात होती भावना निर्माण, का पायाने होते, का कानात होती? नाकात तर होत नाही ना, कारण सगळे आपले अवयव कर्म करणारे अवयव आहेत. मग या अवयवांनी केलेले कर्म हे इथं काही भावना निर्माण होत नाही. मग हे काम कसं करतात? ते बुद्धीनं निश्चय केलेले असते. बुद्धीनं निश्चित केले अनेक कामातलं कोणतं काम करायचं ते बुद्धी ठरवते. बुद्धीला, मनाला म्हणजेच अर्थात आत्म्याला याचा आनंद मिळतो का बरं? कारण अवयवांना भावभावना नसतात. त्यामुळे पायाला तुम्ही बागेत चालायला सांगितलंय की बागेत फिरतात. आपल्याला बाजारात चला म्हटलं तर बाजारात जातात पाय. आपल्याला काय करायचं त्यांना काहीच माहीत नसतं. चांगलं का वाईट हेही अवयवांना कळत नाही. चालायचा वेग आपण सांगू तेवढाच ठेवतात. आता ही झाली कर्माच्यावर काम करणारी, बाहेर न दिसणारी ती सगळी. आता अंतर्गत काम करणारी पण काही 9 इंद्रिय आहेत ना. 9 द्वार म्हटलेले त्यांना. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 मुख किंवा जीभ आणि मलविसर्जनाचे 2 मार्ग. अशा 9 दारांनी धारण करून पोचला जाणारा हा देह आहे. पण यांचा जिवंतपणा हे त्या देहात वस्ती करणारा आत्माच असतो. म्हणजे 9 द्वारं झाली, ती कर्मेंद्रिय झाली आणि म्हणून हा देह उभा नाही आहे. तर सर्व सुविधांनी युक्त असा देह हे त्या आत्म्याचं घर आहे. आणि घराबद्दल मालकी दाखवणारी आसक्ती त्याच्या मनात नसते. म्हणून देहाकडून केलेली कामं किंवा कर्म ही मी केली असे हा आत्मा कधीच म्हणत नाही. असा हा ममत्व विरहित असतो. ज्ञानी आत्मा कर्म स्वतः करत नाही अथवा करूनही घेत नाही. म्हणजे तो काही सुचवत नाही आणि काही नाही. म्हणजेच देहात मुक्काम करूनही विदेही अवस्थेत तो निवास करत असतो. अर्थात विरक्त भावनेने असो, पण हा आत्मा देहात आहे म्हणून देह कर्म करण्यास युक्त ठरतो. जेव्हा तो म्हणजे आत्मा हा देह सोडून जाईल, दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करेल, म्हणजेच घर बदलतो, तेव्हा पहिले घर कोसळून जातं. कारण आत्मा त्यातनं निघून गेलेला असतो. म्हणजेच कर्म करणाऱ्या देहापेक्षा आपण त्यामध्ये राहणाऱ्या आत्म्याचे अस्तित्वच महत्त्वाचे ठरते. हो ना? आणि म्हणून तोच सुखाचा उद्गाता ठरतोच ना. तो जर नसता देहात तर सुख काय, दुःख काय, काहीच ठरलं नसतं, काहीच वाटलं नसतं, काहीच निर्माण झाली नसते पण. आणि म्हणून त्यासाठी तुकाराम सांगतात की स्वये न करी करवीही ना, तुका म्हणे इतर जना. आता इथं आपण कर्म करणं, करून घेणे पाहिलंय, पण ह्यातला महत्त्वाचे 2 शब्द आहेत, इतर जना. मग हे सगळं आपल्याला कुणाला सांगितलं? मग या अभंगाचा शेवट जो इतर जन आहे या शब्दाने केलाय, पण त्याच्या आधी जे अभंगात सांगितलेलं आहे ते तुम्हाला आता इथं एखादी कविता म्हणजे या अभंगाचा शेवट जसा शब्दाने झालाय तर तो शेवट आपण का बरं लक्ष देतोय? तर कवितेचा शेवट
हा काही संदेश देणारा असतो किंवा कवितेचं सार सांगणारा असतो. कथेचा शेवट हा बोध देणारा असतो. काही ना काही वाचकांना सूचक असतो. असा या अभंगाचा शेवट फक्त श्रोते, अध्यात्म, अभ्यासू, गीताप्रेमी अशा मर्यादितांसाठी आहेच, पण त्याहीपेक्षा इतर जनांसाठी आहे असे तुकाराम सांगतात. सर्व संतांची मांदियाळी आणि त्यांचं साहित्य आपण पाहिलं तर सर्वांचं साहित्य हे समाज प्रबोधन करणारेच आहे. तसे संतश्रेष्ठ तुकारामांच्या काळात इतर जन म्हणजे त्या काळातील युवा पिढी की जे मावळ्यांच्या भूमिकेत महाराष्ट्र स्थापन करण्याच्या उद्देशाने शिवाजीच्या अधिपत्याखाली लढायला हवे होते. त्या काळी त्यासाठी कुठली शाळा नव्हती. परकीयांच्या राजेशाहीत मावळे बनण्याचे कौशल्य, त्यांचे विचार, मानसिकता, लढाऊ धैर्यशीलता यांच्यात दिसून येते आपल्याला मावळ्यांच्यात. आता हे मावळे कसे आणि केव्हा बनले हे आपल्याला पाहायलाच पाहिजे. कारण त्यांना काही वेगळी सभासदत्व वगैरे काही नव्हतं तेव्हा. शिवाजीच्या आधीचा म्हणजे तुकाराम रामदासांचा काळ जवळजवळ 35 वर्षापूर्वीचा आणि इतर जनांना म्हणजे मनाचा संन्यास, निष्काम कर्म आणि विदेही अवस्था हे गुण सांगण्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि आपण आता उल्लेखलेले तेच गुण मावळ्यांच्या पराक्रमात पुरेपूर मुरलेले आपल्याला दिसून येतात. कारण मावळ्यांची लढाई म्हणजे निष्काम कर्मयोग आणि किल्ले जिंकून स्वराज्य स्थापन करणे म्हणजे मनाचा संन्यास. आणि हे सर्व घडण्यापूर्वी समाजाची जडणघडण करण्याचे काम संत साहित्याने केले ते जवळजवळ 30 वर्षापूर्वी. त्यासाठी एक उदाहरण पहा. आता हे कोणी कसं काय काय केलं तर ती पिढी जी घडली ते त्या मावळ्यांचे पालक होते आणि पुढची पिढी 30 वर्षापूर्वी जे घडले ते मावळ्यांचे पालक झाले आणि पालकांची पुढची पिढी म्हणजे हे शिवाजीचे मावळे. आता इथे एक उदाहरण बघूया आपण. एक मक्याचा दाणा ज्या भूमीत उगवला, जन्माला आला, त्याच भूमीत पुन्हा रुजवला की तो आपले सर्वस्व भूमीला अर्पण करतो. म्हणजे इथेच त्याची भूमिका मानसिक संन्यास धारण करणारा योगी ठरतो. तसेच त्यानंतरचे कार्य उगवणे, मोठे होणे, जास्तीत कणसांना जन्म देणे आणि त्यांना स्वतःचे मूळचे अस्तित्व विरून नवीन रूपात जन्माला येणे अर्थात निष्काम कर्मसन्यास आचरणे. एक दाणा कोणतीही तक्रार न करता सतत कार्यप्रवृत्त होतो. तीच अवस्था, तीच भूमिका, तेच व्यक्तिमत्व, तीच विदेही अवस्था शिवाजीच्या कार्यात तसेच मावळ्यांच्या लढण्यात प्रकट होते. तुकारामांच्या कीर्तनातील श्रावक यातूनच पालकांची जडण-घडण. आणि कीर्तन श्रवण करताना तुकारामाने समाजच डोळ्यासमोर दिसत होता आणि त्यातूनही घडलेले पालकांची जडण. तिथे जनांची झालेली म्हणजे समाजाची झालेली असावी असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे, हो ना. आजही मुलं, आमची मुलं काही ऐकत नाहीत, फार काळजी वाटतं असं चिंतित पालकांसाठी ऐकायला मिळतं. हे वाक्य बहुतेक सगळ्यांच्या घरोघरी ऐकायला मिळतात. आणि ह्यावर एक अतिउत्तम उपाय, एक औषध, जे आपण आता जे उदाहरणं पाहतोय ना, संत साहित्यातनं घडलेला समाज आणि पुढची पिढी, हे अतिशय उत्तम औषध आहे. हे आता आपण समजून घ्यायला वाटतं. असो, आता आपल्याला पुढील श्लोक आणि अभंग वाचूया. पुढचा श्लोक आहे न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावातु प्रवर्तते. आणि अभंग आहे कर्तृत्व कर्म लोकांचे अथवा त्यांच्या प्रपंचाचे ईश्वर निर्मुनी निराळा कर्म साक्षीत्वे वेगळा न तो कर्मास करवी अथवा फलश्रुती भोगवी वर्ते संसाराचे चक्र तुका सर्वदा अवक्र. या अभंगात कर्तृत्व कर्म, प्रपंच, साक्ष, फलश्रुती आणि संसार चक्र असे सर्व जणू काही तुम्हा आम्हा
सर्वांच्या परिचयाचे, अनुभवांचे, अपेक्षांचे भांडारच जणू उघडले असं मला तरी वाटतंय. आता वरचा जो अभंग होता तो वैयक्तिक होता, प्रत्येक देहासाठी ते गुण होते. आणि आता या ह्याच्यात काय आलेलं आहे, प्रपंच आहे, संसार चक्र आहे आणि या सगळ्याची फलश्रुती म्हणजे गटकार्य म्हणतात, सामुदायिक म्हणतात, तसंच आता वर्णन असावयात. बघूया आपण काय ते. तर तुम्हालाही मनात स्मरण झालं असेल की इथे प्रथमच एक उदाहरण पाहूया, कारण आपलं स्मरण हे आता आपल्या प्रपंचाचं, कुटुंबाचं आहे. तर काही ठिकाणी काही वेळा कशाच्या तरी स्पर्धा घेतल्या जातात, काही ना काही सतत चालू असतात स्पर्धा, म्हणजे गटकार्य झालं ते. त्यात महिलांची एक खास स्पर्धा असते, म्हणजे पदार्थ बनवण्याची किंवा बनवलेल्या पदार्थांची. त्यात बऱ्याच जणी नेहमी ज्या दरवर्षी भाग घेतात त्या स्पर्धांची वाट पाहत असतात, कारण ठरलेल्या वेळी ठरलेल्या उत्सवात त्या होत असतात. यात स्पर्धकांची आता विशेषता पाहूया आपण. स्पर्धक म्हणजे जे स्पर्धेत भाग घेतात ते. काहींना यात राजकारण साधायचे असते, काही जणी स्पर्धकांची संख्या वाढावी म्हणून मैत्रिणींची प्रवेश फी भरून भाग घ्यायला लावतात. तर काही जणींना नंबर मिळून प्रसिद्धी मिळवायची असते, फोटो वगैरे टाकून. तर काहींना लोक काय म्हणतील म्हणून भाग घेतात. आता स्पर्धा एकच, पण स्पर्धक अनेक असतात. स्पर्धेसाठी नियम सर्वांना सारखे, पण स्पर्धेत भाग घेणाऱ्यांची मनीषा किंवा इच्छा प्रत्येकाची वेगवेगळी असते. स्पर्धेसाठी ठरलेला पदार्थ एकच, पण करणाऱ्या महिला अनेक. पदार्थ एकच, पण चव वेगळी वेगळी. पदार्थाचे नाव एकच, पण दिसण्यात वेगवेगळेपणा. यात एक नंबर म्हणजे पहिला नंबर एकालाच मिळतो. आपण स्पर्धा एकच, पण त्याच्या वेगळेपणाची अनेक रूपं पाहिली. आणि हे असं कसं? त्याहीपेक्षा आणि एक भाग शेवटचा बघूया, तो म्हणजे पहिल्या नंबरचा. तर मिळवणाऱ्या महिलेला एकाच महिलेला मिळतो. नंबर मिळवल्याबद्दल तिच्या मागून काय काय ती ऐकती पहा, की वशिला दिसतोय, आणि कोण म्हणतं पैसे चारलेले दिसत आहे, आणि कोण म्हणतं आधीच ठरलं असेल हो यांना नंबर द्यायचं, आणि कोण म्हणतं तिचे हात वरपर्यंत पोहोचलेत हो, तिला दिलाच पाहिजे नंबर. त्याच्यानंतर तिला नंबर दिला की मतसंख्यांची मोजदाद, हा पण विषय आहेच. आणि पत्रकाराव तिच्या खूप जवळचे, प्रसिद्धीला नको का फोटो वगैरे इत्यादी बोलताना नेमलेले स्पर्धक, दिलेले निकष, स्पर्धेसाठी दिलेले निकष, त्यांच्या कार्यातील निर्णयातील निष्कामता न पाहता वेगवेगळ्या शब्दांनी, वाक्यांनी त्यांचे कार्य डागळले जाते. या सर्वात ईश्वर आहे ना? म्हटलं तर आहे, कारण स्पर्धेत सहभागी महिला, त्यांना लागणारे साहित्य हे सर्व ईश्वरच निर्माण करतो. पण ईश्वर नाही म्हटलं तर हो म्हणता का? कारण म्हणजे नाहीला पण तुमचा होकार आहे का? कारण स्पर्धा ठरवणारी माणूस, पदार्थ बनवणारा माणूस, स्पर्धक माणूस, बोलणारा माणूस, विरोध करणारा माणूस, इथे यात कुठेच परमेश्वर नाही आहे असं म्हणायला हवं ना. कारण अशा स्पर्धांचे उत्सव ही एक सामाजिक गटकार्य असते. ईश्वराचे अस्तित्व हे मत वैयक्तिक असतं. प्रत्येकाचा ईश्वर वेगवेगळा असतो, सामुदायिक नसतो ईश्वर कधी. मग इथं सामाजिक मत देता येत नाही ना आपल्याला. आपलं मत कसं देणार? तर उदाहरण पहा, अतिशय थोडक्यात दिलंय, पण आता अभंग बघा काय सांगताय तुकाराम. कर्तृत्व कर्म लोकांचे, प्रत्येकाचे कर्म वेगळे, गाजवलेले कर्तृत्व वेगवेगळे असतात, प्रत्येकाचे वेगळेच ना. अथवा त्यांच्या प्रपंचाचे, म्हणजेच प्रपंच हा कुणाचा लहान कुणाचा मोठा यांच्यासही कर्म असतात, कर्तृत्व असते. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून ते प्रपंचाच्या कर्मापर्यंत ईश्वरानेच निर्मिलेले असते. या सर्व कर्मात तो प्रभू काहीही करत नाही, फक्त तो एक साक्षीदार असतो. म्हणजेच ईश्वर निर्मूल निराळा
कर्म साक्षीत्वे वेगळा. कर्म करण्यासाठी प्रत्येक जीवाला अवयवांसह देह देणारा ईश्वर. कर्म मात्र तुमची तुम्हीच ठरवायची असतात. या कर्माचा साक्षीदार हा अक्रिय, अनादि, अनंत, अभोक्ता, अचिंत्य असे त्याचे वर्णन केलेले आहे. विश्वमय परमेश्वर असतो. म्हणूनच म्हणतात ईश्वर निर्मून निराळा, कर्म साक्षीत्वे वेगळा. आपण जी स्पर्धा घेतली तो पदार्थ बनवताना प्रत्येक स्पर्धकाने सुरुवातीपासून ईश्वराचे स्मरण केलेलेच असेल ना? नव्हे, असतेच. सर्व स्पर्धकांची कर्म पाहणारा ईश्वर हा एकच. प्रत्येकाचा पदार्थ वेगळा घडतो, चव वेगळी असते, रूप रंग वेगळं असतं आणि स्पर्धकांनी दिलेले गुणही वेगवेगळे असतात. स्पर्धकांनी मागितलेली फळ तेही वेगळंच आहे, मिळतंच असं नाही प्रत्येकाला. कुणी घातलेलं गारहाण असतं आणि अपेक्षा फोल ठरतात. म्हणजे ईश्वर कर्मे करवितही नाही आणि फळे भोगवितही नाही, पण या सर्वांचा तो मात्र साक्षीदार असतो. म्हणजेच न तो कर्मास करवी अथवा फलश्रुती भोगवी. मग सर्वांची कर्मे एकच, पण वेगवेगळा कशाने येतो? वेगळेपणा काय येतो त्यात? प्रत्येकाच्या स्वभावाशी संबंधित स्वभाव कशाने बरं बनतो? स्वभाव, स्वतःचा भाव म्हणजेच स्वभाव. मायेने कोणती माया जी दृश्य जगताची करती सवरती शक्ती आहे? एक प्रकारे अविद्या. विद्या हे ज्ञान सत्य ब्रह्मनिष्ठ असते आणि अविद्या ब्रह्म ईश्वर निर्मिती होत नाही, ते कर्मप्रवृत्त नसतो, पण ते कर्म ब्रह्माकडून होत आहे याचा भास निर्माण होतो आणि ती माया घडवून आणते. हे दृश्य तिच्याकडनंच होत असतं. ती शक्ती इथं कार्यप्रवृत्त असते. याचा प्रत्येकावर जो परिणाम होतो ना, त्यातून स्वभाव बनतो. या स्वभावानुसार कर्म घडतं. तसेच त्या कर्मामागची भावना, आसक्ती, हव्यास याचा लेप त्या कर्मास चिकटतो. त्यानुसार त्याचा स्तर किंवा लेव्हल ठरते. तसेच गतजन्माच्या कर्माचे गणितातील बेरीज, गतजन्माचं कर्माचं गणित, त्याची बेरीज आणि वजाबाकीची बाकी राहिलेली याच कर्मात ओवली जाते. हे हिशेब मात्र ईश्वराकडे असतात. साक्षीदार ईश्वराकडे याचे हिशोब असतात. कर्माबाबत मात्र अनपेक्षित घटना घडतात आणि तो मायेचा खेळ असतो. हा खेळ समजून घ्यायचा असेल तर, कारण प्रत्येकापुढेच मायाही आहे, परमेश्वरी आहे, कर्ता आहे, साक्षीदार आहे, करविता आहे, सगळंच आहे ना. मग प्रत्येकाला कळलं पाहिजे ना माझं भवितव्य काय येते. तर ब्रह्मज्ञान, विवेक, निष्कामना, कर्मसन्यास यासाठी करावी लागणारी साधना आणि साधना करण्याची तयारी हे जर आपल्याकडे असेल तर जगरहाटीचं चक्र आपण समजून घेऊ शकतो. आता ह्या जगरहाटीच्या चक्रा म्हणजे काय? तर एक व्यक्ती असते, त्यातून कुटुंब, कुटुंबातून एक गल्ली, गल्लीतून वॉर्ड, वॉर्डमधून गाव, गावाचा तालुका, तालुक्याचा जिल्हा, जिल्ह्यातून विभाग, मग राज्य, मग राष्ट्र आणि मग सगळे राष्ट्र मिळून जग. याप्रमाणे ब्रह्म ईश्वर जगव्यापक एकच असतो. ते काही वेगळे नसतात. ह्याप्रमाणे एका व्यक्तीपासून जगापर्यंत जे आपण बघितले आता तसा नसतो, तो सगळीकडे एकच असतो. तसे ही माया जगाची सूत्र हलवून खेळ खेळत असते, ती पण एकच असते. हे ऐकल्यावर अनेक प्रश्न मनात येतील. जगाचे चक्र कसे फिरते ते जगाचा आपण एक भाग आहोत. म्हणजे नेमकं आपण कोण, काय, कसे, केव्हा, आणि आपण आपली आता भूमिका इथं काय बरं ठेवावी की या चक्रातून मोक्षापर्यंत कसं जाता येईल, कोणती साधना करायची, या वैयक्तिक प्रश्नाचे उत्तर व्यक्तीने शोधले पाहिजे. आणि तुकारामांनाही असेच अनेक प्रश्न निर्माण झालेले असावेत. त्यामुळे तुकाराम स्वतःच सांगतात की त्यांनी उत्तर काय दिले पहा. वर्ते संसाराचे चक्र तुका सर्वदा अवक्र. आता हे जे संसार चक्राबाबत तुकारामांच्या मनात शंका, संशय अजिबात नाही. आणि मनात शंका नाही तर सर्वदा तुकाराम अवक्र आहेत. अवक्र म्हणजे सरळ, प्रामाणिक, विचारात वाकडेपणा नसलेले असे हे संतश्रेष्ठ तुकारामांचे निष्पाप मन आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊन अभंगाची पूर्तताच करतात.
कारण कर्मफलाबाबत असे का, कधी, केव्हा, कशासाठी तुम्ही ऐकलंय का, तुम्ही पाहिलंय का, असे प्रश्न मनात येतात. म्हणजेच निष्काम कर्मयोग, कर्मसन्यासाची सावलीसुद्धा पडलेली नसते. म्हणून निष्काम परीक्षकांच्या कर्माबाबत संशयाची भूते नाचू लागतात. तीही मायेनेच निर्माण केलेली असतात. ब्रह्मज्ञानी, विवेकी, निष्काम कर्मसन्यासी नेहमी आनंदी आणि सुखी असतात. असाच आनंद, सुख आपणा सर्वांना, श्रोत्यांना, अभ्यासकांना प्राप्त व्हावा यासाठी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकारामांचे चरणी प्रार्थना करूया आणि इथे थांबूया. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.